नमस्कार. प्रश्नमंजुषा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. क्विजचा विषय आहे महाराष्ट्रातील संत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या ग्रंथावर भाष्य म्हणून लिहिला? रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद? भगवद्गीता. संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान कोणते? देहू, आळंदी, पैठण, आपेगाव? आपेगाव. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई? संत ज्ञानेश्वर. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते? पैठण, देहू, आळंदी, पंढरपूर? देहू. संत तुकारामांनी कोणत्या प्रकारचे साहित्य रचले? ओवी, आरती, अभंग, दोहे? अभंग. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर? आळंदी. संत नामदेव यांचे आराध्य दैवत कोणते? श्रीराम, श्रीकृष्ण, श्री गणेश, श्री विठ्ठल? श्री विठ्ठल. संत नामदेवांचे जन्मस्थान कोणते? देहू, नरसीबामणी, पैठण, शेगाव? नरसीबामणी. संत चोखामेळा यांची मुख्य समाधी कुठे आहे? आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण? पंढरपूर. संत एकनाथांचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते? देहू, आळंदी, पैठण, शेगाव? पैठण. भारुड हा साहित्य प्रकार कोणामुळे प्रसिद्ध झाला? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई? संत एकनाथ. संत चोखामेळा कोणत्या संतांचे समकालीन होते? संत रामदास, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर? संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय? संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई? संत मुक्ताबाई. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत एकनाथ? संत रामदास.
संत रामदासांचे जन्मनाव काय होते? कृष्ण, विठ्ठल, गोविंद, नारायण. नारायण. संत जनाबाई यांचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते? देहू, पंढरपूर, पैठण, आळंदी. पंढरपूर. संत जनाबाई यांचे गुरु कोण होते? संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास. संत नामदेव. संत जनाबाईंच्या अभंगात श्री विठ्ठल कोणत्या रूपात दिसतात? राजा, गुरु, सखा, योद्धा. सखा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत रामदास. संत तुकाराम. संत बहिणाबाई या कोणाच्या शिष्या होत्या? संत अक्काबाई, संत रामदास, संत वेणाबाई, संत तुकाराम. संत तुकाराम. वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत कोणते? श्री गणेश, श्री खंडोबा, श्री विठ्ठल, श्री दत्तात्रेय. श्री विठ्ठल. समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थान कुठे आहे? सज्जनगड, देहू, पैठण, आळंदी. सज्जनगड. संत गोरा कुंभार यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध स्थान कोणते? तेर, नेवासा, आळंदी, सज्जनगड. तेर. संत गजानन महाराजांचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते? पंढरपूर, देहू, पैठण, शेगाव. शेगाव. संत सावतामाळी यांचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते? देहू, पैठण, अरण, आळंदी. अरण. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.